बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती विधानसभेला तिसरी आघाडी उघडण्याच्या प्रयत्नात आहेत। पुण्यामध्ये स्वराज्य पक्ष शिबिराला बच्चू कडूंनी हजेरी लावली। यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे अशी माहिती समोर येते। लोकसभा निवडणुकीच्या वेळी बच्चू कडूंनी माहितीला धक्का देत अपक्ष उमेदवार उभा केला होता, तर शिंदेंनी सर्व काम करूनही बच्चू कडूंना वेगळा निर्णय घ्यायचा असल्यास तो त्यांचा प्रश्न आहे, असं संजय शिरसाट म्हणतात। आम्ही शेतकरी शेतमजुराच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना आखरी भेटणार आणि भेट झाल्यानंतर जर समाधान झालं नाही किंवा त्यांनी योजना आखल्या नाही त्या बाबतीत, तर मग आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकतो। लोकशाही आहे, थांबवता येत नाही कोणाला। त्यांना जर 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष त्यांचे गेलेत, पण या 2.5 वर्षामध्ये त्यांचे जे काही कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेत, छत्रपतींचे असतील, बच्चू कडूंचे असतील, ते त्यांना विचारा। त्यांना जर समाधान झालं नाही तर मग बोलायला पाहिजे ना। म्हणजे कामं पूर्णपणे त्या शिंदे साहेबांनी केल्यानंतरही त्यांना महाआघाडी स्थापन करायची असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।